नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत क्लास 10 चा चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. लेक्चर नंबर 1 आहे मित्रांनो. क्लास 10 चा चॅप्टर आहे. तुझा पेजेस नंबर काढा मित्रांनो. 4 प्रॅक्टिस सेट 1.1 आज पाहणार आहोत मित्रांनो. तर सो माय नेम इज गंगा प्रसाद दोंगडे, मेंटर ऑफ दोंगडे कोचिंग क्लासेस. दोंगडे कोचिंग क्लासेस या युट्यूब चॅनल मित्रांनो आपलं सहर्ष स्वागत आहे. तर पहिला क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला मित्रांनो, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. आपल्याला बॉक्स दिलेले, काही फिलअप करून टाकायचे आपल्याला बॉक्स. असे आपण पहिल्या लेक्चर मध्ये आपण 5 क्वेश्चन पाहणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आहे 5x + 3y = 9. हे फर्स्ट आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 2x - 3y = 12. हे दोन इक्वेशन दिलेले आहेत, त्यांचे ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला करायचे. तर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन हे आपण कसं ओळखतो मित्रांनो, तर इकडे लक्ष द्या. जर साइन जर सेम असतील, काय म्हणलं मी, जर साइन जर सेम असतील तर सबट्रॅक्शन होईल मित्रांनो. सबट्रॅक्शन म्हणजे काय, तर वजाबाकी. बरोबर आहे. जर समजा साइन म्हणजे साइन जर डिफरंट असतील, म्हणजे साइन जर वेगळे असतील तर काय होईल मित्रांनो, तर ऍडिशन होईल. तर ऍडिशन म्हणजे काय, तर बेरीज. बरोबर आहे. ठीक आहे, समजलं. तर पुढे लक्ष द्या. इथं काय मित्रांनो, 5x + 3y = 9. हे पहिलं इक्वेशन दिलेलं आहे. दुसरं इक्वेशन काय, 2x - 3y = 12. इथं तुम्हाला दिसलेले का प्लस मायनस म्हणजे काय, साइन डिफरंट आहे. साइन डिफरंट आहे म्हणजे काय, ऍडिशन करायची. तर इकडे लक्ष द्या कसं करायचं. बरोबर आहे. आता y चा कोएफिशियंट कोण आहे, 3 आहे. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट कोण आहे, 3 आहे. तर y चा कोएफिशियंट पहिल्या इक्वेशन मध्ये त्याचा साइन काय आहे, प्लस आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये मित्रांनो y चा कोएफिशियंट किती आहे, 3 आहे. त्याचा साइन काय मित्रांनो, वजाबाकी आहे. म्हणजे प्लस मायनस साइन डिफरंट झाले. साइन डिफरंट म्हणजे काय, ऍडिशन करायची मित्रांनो. +3 - 3 गेट कॅन्सल. बरोबर आहे. 5 आणि 2 7. 5 + 2 = 7. 7x आलेला आहे. पहिला बॉक्स फिलअप झालेला आहे मित्रांनो. आता 9 + 12 किती होतात, 12 9 21. बरोबर आहे. 12 8 20, 1 मी 16 9 म्हणजे 12 9 21 21 झालेले आहे. x ला x आला मित्रांनो, 21 ला 21. हे डिवाइड मध्ये मल्टिप्लाय मध्ये घ्या. बरोबर आहे. भागाकारातला गुणाकार. मी तुम्हाला दोन्ही बी कव्हर करतोय मित्रांनो, इंग्लिश सोबत मराठी पण. ज्याला इंग्लिश येत नाही त्याला मराठी बघा. लक्ष द्या. 7 3 21. बरोबर आहे. x = 3 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली मित्रांनो, 3. बरोबर आहे. प्लेस x = 3 इन इक्वेशन 1 म्हणजे x ची व्हॅल्यू 3 मित्रांनो पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवून टाकायची. तर पहिलं इक्वेशन काय आपलं, लक्ष द्या. ते तुम्हाला एकदम कन्सेप्ट शिकवतो. लक्ष द्या मित्रांनो. काय म्हणते, पहिल्या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 3 ठेवून टाकायची. पहिलं इक्वेशन काय, 5x + 3y = 9. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये 3 व्हॅल्यू ठेवून टाकायची x जागी. 5 × 3 + 3y = 9. 5 3 15 प्लसला प्लस 3y = 9 म्हणजे 3y ला 3y = 9. प्लसचा इकडे गेलो मित्रांनो मायनस मध्ये, 9 - 15. तर 3y = 9 - 15 म्हणजे 15 तून 9 गेले किती, 6. पण कसे, मायनसचे, कारण की मोठी संख्या कोणती आहे, 15. 15चं साइन कोणतं आहे, मायनस म्हणजे मायनस साइन. तर y = -6/3. हे गुणाकारातलं भागाकारामध्ये गेलं. 3 दोन्ही 6 पण कसे, मायनस. तर y = -2. हेच आपल्याला मित्रांनो इथे फिलअप करायचं बॉक्स मध्ये. 5 × 3 बरोबर आहे. प्लस 3y = 9. 3y ला 3y 9 मायनस म्हणजे 5 3 काय येणार इथं आता, 15. तर 9 मधून 15 जातात काय, जात नाही. तर 15 मधून 9 काढायचे, किती उरतात, 6. पण मोठी संख्या कोणती आहे मित्रांनो, 15. 15चं साइन कोणतं आहे, मायनस म्हणजे 15 तून 9 गेले -6. इथं काय आलं मग, -6. गुणाकारातलं भागाकारात 3/2 -2. तर सोल्युशन काय आलं, x ची व्हॅल्यू काय मित्रांनो, 3. बरोबर आहे. तर y ची काय, -2 झालेलं आहे. पहिला क्वेश्चन झालेला मित्रांनो. स्क्रीनशॉट किंवा तुम्ही नोट करून घेऊ शकता. आता दुसरा क्वेश्चन काय मित्रांनो, लक्ष द्या. पेजेस नंबर 5 वर आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. नोट करून घेतलं का, चला दुसरा क्वेश्चन लक्ष द्या.
तर मित्रांनो दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. दुसरा क्वेश्चन पहा काय म्हणते, 3a + 5b. लक्ष द्या, 3a + 5b इज इक्वल टू 26. पहिलं इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन काय, a प्लस, पेजेस नंबर काढा मित्रांनो 5. लक्ष द्या, इज इक्वल टू 22. दुसरं इक्वेशन आहे. बरोबर आहे. तर एक लक्ष द्या, तुम्हाला एक नियम सांगितला होता, एक साइन जर सेम असतील तर काय म्हणलं होतं, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन म्हणजे काय, वजाबाकी. बरोबर आहे. जर साइन जर डिफरंट असतील, काय साइन जर डिफरंट असतील तर काय करायचं मित्रांनो, ऍडिशन. बरोबर आहे. आता इथं लक्ष द्या, पहिलं इक्वेशन काय म्हणते, 3a + 5b इज इक्वल टू 26. पहिलं इक्वेशन आहे, यस करेक्ट. ए दुसरं इक्वेशन काय, a + 5b इज इक्वल टू 22. दुसरं इक्वेशन आहे, करेक्ट आहे. बरोबर आहे. आता a चा कोएफिशियंट मित्रांनो पहिल्या इक्वेशन मध्ये काय, 3 आहे. बरोबर आहे, 3 आहे. म्हणजे b चा पहिल्या इक्वेशन मध्ये b चा कोएफिशियंट काय मित्रांनो, 5 आहे. बरोबर आहे. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये मित्रांनो a चा कोएफिशियंट काय आहे, 1 आहे. मात्र b चा कोएफिशियंट काय मित्रांनो, 5. म्हणजे पहिला इक्वेशन आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये b चा कोएफिशियंट सेम आहे मित्रांनो. म्हणजे ते कटू शकते, ते इलिमिनेट होऊ शकते. बरोबर आहे. पण पहिला इक्वेशन आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये मित्रांनो बीचं जे चिन्ह कोणतं आहे ते पाहायचं मित्रांनो. काय आहे, साइन कोणतं आहे मित्रांनो, प्लस. आणि दुसऱ्याचं बी काय आहे मित्रांनो, प्लस. म्हणजे साइन जर सेम असेल तर इथं काय म्हणलं मित्रांनो मी, साइन जर सेम असतील तर काय होईल मित्रांनो, सबट्रॅक्शन. बरोबर आहे, सबट्रॅक्शन होईल. आणि सबट्रॅक्शन करता वेळेस मित्रांनो काय म्हणलं मी, सबट्रॅक्शन करता वेळेस जर आपल्याला पूर्णपणे यांचे साइन चेंज करावं लागतील. कसे, आता इथं प्लस आहे तर इथं मायनस करून टाकायचं, इथं प्लस आहे इथं मायनस करून टाकायचं, इथं प्लस आहे इथं मायनस करायचं. बरोबर आहे. पण अगोदरचे साइन मित्रांनो निग्लिजिबल होऊन जातात. काय होतात, निग्लिजिबल, नगण्य होऊन जातात. जे नवीन आता आपण केलेच आहे तेच गृहीत धरल्या जातील. आता +3 -3 गेट कॅन्सल. बरोबर आहे. आता 3 मधून 1 गेला, 2. बरोबर आहे. 2a इज इक्वल टू 26 मधून 22 गेले, किती मित्रांनो, 4. बरोबर आहे. म्हणजे 26 मधून 22 गेले, 4. बरोबर आहे. ए ला a इज इक्वल टू 4/2. गुणाकारातले 2, भागाकारामध्ये बे दोन्ही 4. a इज इक्वल टू 2. a ची व्हॅल्यू मिळाली मित्रांनो आपल्याला. आता b ची व्हॅल्यू काढायची. b ची व्हॅल्यू कशी काढायची, a ची व्हॅल्यू मित्रांनो कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवून टाका, तुम्हाला b ची व्हॅल्यू मिळून जाईल. कशी, लक्ष द्या. आता मी तर लिहायचं मित्रांनो, पुट द, एक्झाम मध्ये पूर्णपणे असं लिहावं लागतं तरच मार्क मिळतात. पुट द व्हॅल्यू ऑफ a इन इक्वेशन 1. म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये मित्रांनो a ची व्हॅल्यू लिहून ठेवून टाका तर आपल्याला b ची व्हॅल्यू मिळून जाईल. आता पहिलं इक्वेशन काय आहे, 3a + 5b इज इक्वल टू 26. तर 3 इंटू, आता a च्या जागी आपल्याला काय ठेवायचं मित्रांनो, 2. म्हणजे 3 इंटू 2 + 5b इज इक्वल टू 26. 5b ला 5b, 3 दोन्ही 6, 6 + 5b इज इक्वल टू 26. 5b इज इक्वल टू 26, प्लसचा इकडे गेला मायनस, तर 26 - 6, तर 5b इज इक्वल टू 26 मधून 6 गेले, किती राहिले, 20. म्हणजे 20 ला 20, तर b इज इक्वल टू 20/5. तर पाऊण चौक 20, म्हणजे 5/20 इज इक्वल टू 4. म्हणजे b ची व्हॅल्यू काय आली मित्रांनो, तर 4. तर सोल्युशन काय येईल मित्रांनो, आपलं लक्ष द्या. सोल्युशन लिहायचं असं प्रॉपरली लिहिलं तरच मार्क भेटतात मित्रांनो. सोल्युशन इज x, y काय आलं मित्रांनो, म्हणजे a, b. इथं काय घ्यायचं, a, b. व्हेरिएबल चेंज आहे मित्रांनो, a, b. a ची व्हॅल्यू काय, 2 आणि b ची व्हॅल्यू काय, 4. बरोबर आहे. पहिला क्वेश्चन संपलेला आहे, नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. झाला असेल नोट किंवा स्क्रीनशॉट झाली असेल तर दुसरा क्वेश्चन पाहूया. तुम्हाला समजलं मित्रांनो, साइन जर सेम असतील, काय म्हणलं मी, जर साइन जर सेम असतील तर सबट्रॅक्शन करायची आणि साइन जर डिफरंट असतील तर ऍडिशन करायची. फक्त एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो प्रॅक्टिस सेट 1.1 साठी. समजला का. चला दुसरा क्वेश्चन काय आहे, x प्लस, काय म्हणतोय मी, x प्लस 7y इज इक्वल टू 10. पहिला इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन काय, दुसरं इक्वेशन 3x -
2y इज इक्वल टू 7. आता काय करायचं मित्रांनो, पहिलं इक्वेशन काय वाचा, काळजीपूर्वक वाचा. काय म्हणतंय, x प्लस 7y इज इक्वल टू 10. पहिलं इक्वेशन आहे. म्हणजे x पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट किती आहे मित्रांनो, 1 आहे. y चा कोएफिशियंट किती आहे, 7 आहे. तर झालं. तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये वाचा मित्रांनो, 3x 2y इज इक्वल टू 7. तर x चा कोएफिशियंट किती आहे, 3. तर y चा कोएफिशियंट किती आहे, -2. तर आता काय करायचं मित्रांनो, आता काय करायचं लक्ष द्या. काय म्हणलं मी, आता दोघांपैकी x, y या दोघांपैकी एक तरी आपल्याला एलिमिनेट करावं लागेल, बरोबर आहे, वगळावं लागेल. तर कसं करायचं, आता पहिल्या इक्वेशन मध्ये मित्रांनो x चा कोएफिशियंट काय 1 आहे. तर आपण x च्या जागी इथं 1 च्या जागी मित्रांनो 3 करू शकता का, करू शकता का, तर यस. तर कसं करायचं, इथं लिहायचं मित्रांनो मल्टिप्लाइंग, थोडं लिहावं लागतं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय किती न गुणाकार करायचा, 3 न. जर इथं 3 न गुणाकार केला तर इथं 3x येईल काय मित्रांनो, यस करेक्ट, 3x येऊन जाईल. तर मग कसं करायचं, आता मल्टिप्लाय इक्वेशन 1, पहिल्या इक्वेशनला आपल्याला किती न गुणायचं, 3 न गुणाकार करायचा. म्हणजे पहिलं इक्वेशन लिहून घ्या पहिले, x प्लस 7y इज इक्वल टू 10. तुम्हाला समजते की मित्रांनो, एक वेळेस मला कमेंट मध्ये नक्की कळवा. तर काय 3 न गुणाकार करायचा, म्हणजे 3 ला 3 घेऊन टाका. आता 3 इंटू एक्स 3x, प्लसला प्लस, 3 7 21, 3 इंटू 7 21, म्हणजे 3 7 21, 21y इज इक्वल टू 3 10 30, 10 इंटू 3 30 झालेले. आपल्याला पहिलं दुसरं हे तिसरं इक्वेशन भेटलेले मित्रांनो. आता पहिल्याची आणि दुसऱ्याची ऍडिशन होईल की सबट्रॅक्शन होईल मित्रांनो, कारण काय लक्ष द्या, x आणि x याचा कोएफिशियंट किती आहे, 3 3, बरोबर आहे. याचं साइन काय, प्लस प्लस, म्हणजे साइन जर सेम असेल तर काय होईल म्हणलं मी, सबट्रॅक्शन, बरोबर आहे. तर काय साइन जर सेम असेल तर दुसरा इक्वेशन आणि तिसरा इक्वेशन लिहून घ्या. आता इथं लिहून घ्या 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. हे थर्ड इक्वेशन लिहिलं. दुसरं 3x मायनस 2y इज इक्वल टू 7 हे लिहिलेलं आहे. आता इथे काय लिहायचं मित्रांनो, सबट्रॅक्ट इक्वेशन. इथे हे करण्याच्या अगोदर लिहायचं सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम, म्हणजे तिसऱ्यापासून किती दुसरं, म्हणजे 3 फ्रॉम 2, म्हणजे तिसरं इक्वेशन लिहिलं नंतर दुसरं इक्वेशन लिहिलं. तर आपल्याला मी काय म्हणलं होतं, सबट्रॅक्शन करता वेळेस पूर्ण साइन चेंज करून टाकायचे, म्हणजे प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस, बरोबर आहे. +3 -3 गेट कॅन्सल, मग प्लस 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 होते. 21 प्लस 2 इज इक्वल टू 23, 23y, म्हणजे 30 मधून 7 गेले, 30 मधून 7 गेले, 23, बरोबर आहे. तर y इज इक्वल टू 23 अपॉन 23. तर काय मित्रांनो मिळेल, तर y इज इक्वल टू 1, बरोबर आहे. तर y ची व्हॅल्यू भेटली मित्रांनो आपल्याला. ते x ची व्हॅल्यू कशी काढायची ते लिहून टाका मित्रांनो. हे तर मी थोडं मिटवतो मित्रांनो. पुट द व्हॅल्यू ऑफ काय, पुट द व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवून टाकूत मित्रांनो, y ची व्हॅल्यू पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवून टाकून. पहिलं इक्वेशन 1, तर काय पहिलं इक्वेशन, तर x प्लस 7y इज इक्वल टू 10. तर y ची व्हॅल्यू काय 1, तर x ला x जशाच तसं, प्लसला प्लस, 7 ला 7 इंटू y. तर y च्या जागी काय मित्रांनो येईल 1 इज इक्वल टू 10, बरोबर आहे. तर x प्लस 7 इंटू 1 7 इज इक्वल टू 10. तर x इज इक्वल टू 10 मायनस, तर प्लसचं काय होईल मित्रांनो इकडे गेल्याच्या नंतर मायनस, बरोबर आहे. तर x इज इक्वल टू 10 मधून 7 गेले, 10 मधून -7 गेले, तर 10 मधून 7 गेले 3. तर x इज इक्वल टू काय आलं मित्रांनो, तर 3. तर इथं काय लिहायचं, सोल्युशन हे लिहायचं, सोल्युशन इज x, y. तर x काय मित्रांनो 3 आणि y काय आहे 1. झालं. दुसरं पण आपला क्वेश्चन झालेला आहे, नोट किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. झालं, नोट किंवा स्क्रीनशॉट घेतली का. आता दुसरं पाहूया आपण क्वेश्चन. चला लगेच मित्रांनो, आपला पुढचा व्हिडिओ येणार आहे 2 महिन्यात. संपूर्ण तयारी कशी करायची मॅथ 1 आणि मॅथ 2 हे लेक्चर पाहायला विसरू नका मित्रांनो. पुढचा लेक्चर भारी जबरदस्त आहे मित्रांनो. आपला लेक्चर पुढचा भारी येणार आहे मित्रांनो लेक्चर. क्वेश्चन काय आहे दुसरा, 2x मायनस 3y
इज इक्वल टू 9. पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय दिलेलं आहे? 2x प्लस वाय 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. बरोबर आहे. आता पहिलं इक्वेशन वाचा मित्रांनो. 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 पहिलं इक्वेशन आहे. तर एक्सचा कोएफिशियंट काय मित्रांनो 2. बरोबर आहे. आता वायचा कोएफिशियंट काय आहे -3. तर दुसऱ्या इक्वेशन मध्ये मित्रांनो एक्सचा कोएफिशियंट काय आहे 2. तर वायचा कोएफिशियंट काय आहे 3. तर मग आता काय करायचं? एक्स आणि एक्सचा कोएफिशियंट मित्रांनो तुम्हाला सेम दिसतोय का? यस करेक्ट दिसतोय. पण त्यांचा साइन काय आहे मित्रांनो? प्लस प्लस आहे. म्हणजे काय आहे? सेम आहे. सेम असलं तर साइन काय करायचं? सबस्ट्रॅक्शन. बरोबर आहे. सबस्ट्रॅक्शन म्हणजे कशी करायचं तर सबस्ट्रॅक्शन. आणि सबस्ट्रॅक्शन करता वेळेस काय करायचं मित्रांनो? पूर्णपणे साइन चेंज करून टाकायचे. म्हणजे प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस झालं. बरोबर आहे. प्लस मायनस गेट कॅन्सल. बरोबर आहे. तर मायनस मायनस काय होतं मित्रांनो? प्लस. तर बरोबर आहे. तर 3 आणि 1 4 पण कसे? तर -4y. तर y ला y इज इक्वल टू. आता 9 मधून 13 जातात का मित्रांनो? जात नाही. पण 13 मधून 9 जातात का? यस जातात. पण 13 9 गेले किती राहिले? 4. पण कसे? मोठी संख्या कोणती मित्रांनो? 13. तर -4. बरोबर आहे. तर मायनस मायनस गेट कॅन्सल. तर y इज इक्वल टू 4 ला 4 गुणाकारातले भागाकारात 4 1 4. तर y इज इक्वल टू 1. y ची व्हॅल्यू काय आली मित्रांनो? 1. आता काय करायचं? पुट द व्हॅल्यू ऑफ y. तर पहिली y ची व्हॅल्यू ठेवून टाकायची मित्रांनो. कोणत्या तरी इक्वेशन मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. पुट द व्हॅल्यू ऑफ y. पुट द व्हॅल्यू ऑफ y इन इक्वेशन 1 मध्ये ठेवून टाकू मित्रांनो आपण. बरोबर आहे. तर इक्वेशन 1 काय? 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. तर 2x ला x जशाच तसं मायनस ला मायनस 3 ला 3 y च्या जागी मित्रांनो ठेवून टाका 1. 3 इंटू 1 इज इक्वल टू 9. तर 2x मायनस 3 इंटू 1 3 इज इक्वल टू 9. तर 2x मायनस 3 इज इक्वल टू 9 झालेलं आहे. आता काय करायचं? तर 2x इज इक्वल टू 9 झालेलं आहे. आता मायनसचं इकडे गेल्याच्या नंतर काय होईल मित्रांनो? प्लस. तर 9 3 12. तर 2x इज इक्वल टू 12. ते x इज इक्वल टू 12/2. तर गुणाकारातलं इथं भागाकारात ते बेसकम 12 2/12 इज इक्वल टू 6 आलं. ते x इज इक्वल टू काय आलं? 6. तर सोल्युशन काय आहे मित्रांनो आपलं? सोल्युशन इज x, y. ते x काय मित्रांनो आपलं 6 आणि y काय मित्रांनो 1. बरोबर आहे. झालं. नेक्स्ट क्वेश्चन. स्क्रीनशॉट किंवा आपण नोट करून घेऊ शकता. लगेच नेक्स्ट क्वेश्चन. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. 3n इज इक्वल टू 19 पहिलं इक्वेशन आहे. आता दुसरं इक्वेशन काय? m मायनस 6n इज इक्वल टू -7. बरोबर आहे. दुसरं इक्वेशन आहे मित्रांनो. आता काय? पहिलं इक्वेशन वाचा नेहमीप्रमाणे मित्रांनो. पहिलं इक्वेशन वाचा. काय पहिलं इक्वेशन? 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. पहिलं इक्वेशन आहे. करेक्ट आहे. आता पहिल्या इक्वेशन मध्ये m चा कोएफिशियंट काय? 5. n चा कोएफिशियंट काय? -3. बरोबर आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये मित्रांनो तर m चा कोएफिशियंट काय आहे? काय 1 आहे. तर n चा कोएफिशियंट काय? -6. तर मित्रांनो आपल्याला कोएफिशियंट सेम करायला कोणतं सोपं जाईल मित्रांनो? दुसऱ्या इक्वेशन मध्ये m चा कोएफिशियंट काय? 1 आहे. तर m च्या कोएफिशियंट साठी आपण 5 आणू शकता का मित्रांनो? तिथं कसं आणू शकता? तर 5 न गुणाकार करायचा. कसं करायचं? आपल्याला m किंवा n त्या दोघांपैकी एक इलिमिनेट करावं लागेल. पण आपल्याला सोपं कोणतं आहे मित्रांनो? आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये 5 आणून त्या m ला इलिमिनेट करणं. बरोबर आहे. तर कसं करायचं? मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 इक्वेशन 2 बाय किती ना मित्रांनो? 5 न. बरोबर आहे. तिथं आपल्याला किती आणायचे आहेत? 5. मग दुसरं इक्वेशन लिहून घ्या. m मायनस 6n इज इक्वल टू -7 घेतलेलं. इथं 5 न गुणाकार म्हणजे 5 इंटू m 5m मायनस 5 इंटू 6 30n इज इक्वल टू 5 इंटू 7 -35. कारण का?
माझ्या इथं मायनसला मायनस जशाच तसं 5 7 35 हे आलेलं आहे मित्रांनो आपलं तिसरं इक्वेशन. बरोबर आहे. आता काय पहिलं इक्वेशन आणि तिसरं इक्वेशन याचे साइन कसे आहेत मित्रांनो, प्लस प्लस. साइन जर सेम असतील काय करायचं, सबस्ट्रॅक्शन. म्हणजे कशातून कशाने करता आता मित्रांनो, आता मोठी कोणती आहे हे बरोबर आहे इक्वेशन, त्याला काय करायचं, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम, मी काय म्हणलं 3 फ्रॉम 1 म्हणजे तिसऱ्यामधून पहिलं. तर तिसरं इक्वेशन लिहून घ्या 5m - 30n इज इक्वल टू -35. पहिलं इक्वेशन काय 5m - 3n इज इक्वल टू 19. बरोबर आहे. इथं घ्या रेशमा. आता मी सबस्ट्रॅक्शन करता वेळेस काय म्हणलं मित्रांनो, साइन चेंज करून टाकायचे पूर्णपणे. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. बरोबर आहे. प्लस प्लस मायनस गेट कॅन्सल, मायनस प्लस मायनस. हा 30 मधून 3 गेले 27, पण कसे तर -27n इज इक्वल टू मायनस मायनस प्लस. तर 35 आणि 19 किती, 9 5 14. हा चला 1 3 आणि 1 4 आणि 1 5, पण कसे मायनस, कारण की मोठी संख्या कोणती आहे 35. 35चा साइन कोणते आहे मायनस, म्हणजे मायनस आला. बरोबर आहे. मायनस मायनस गेट कॅन्सल. n इज इक्वल टू 54/27. 27 दोन्ही 54. 27/54 इज इक्वल टू 2. n इज इक्वल टू काय आलं मित्रांनो 2. म्हणजे n ची व्हॅल्यू भेटून गेली आपल्याला 2. तर आता m ची व्हॅल्यू कशी काढायची, कोणत्या तरी इक्वेशन मध्ये ठेवून टाकायची आणि m ची व्हॅल्यू भेटून जाईल. बरोबर आहे. मग कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवता, पहिलं इक्वेशन काय म्हणतंय, लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. 5m - 3n इज इक्वल टू 19. m ची व्हॅल्यू काय आहे 2. तर 5m ला m जशाच तसं -3 ला 3 इंटू 2 इज इक्वल टू 19. बरोबर आहे. 5m - 3 दोन्ही 6 इज इक्वल टू 19. 5m ला m इज इक्वल टू 19 प्लसचं मायनसचं इकडे गेल्याच्या नंतर काय होईल मित्रांनो, प्लस प्लस 6. तर 5m इज इक्वल टू 19 आणि 6 25. तर 25 ला 25 m इज इक्वल टू 25/5. म्हणजे गुणाकारातलं काय आलं, भागाकारामध्ये 5 5 25. तर m इज इक्वल टू काय आलं 5. बरोबर आहे. आता इथं सोल्युशन लिहायचं. सोल्युशन इज m, n. m ची व्हॅल्यू काय 5, n ची व्हॅल्यू काय मित्रांनो 2. तर 5, 2 झालं. हे क्वेश्चन संपला मित्रांनो. दुसरं नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन आहे मित्रांनो आपला. नोट किंवा स्क्रीनशॉट घेऊ शकता. झालं, ठीक आहे. दुसरा क्वेश्चन पहा. दुसरा क्वेश्चन 5x + 2y. 5x + 2y इज इक्वल टू -3. पहिलं इक्वेशन. दुसरं इक्वेशन काय, x + 5y. x + 5y इज इक्वल टू 4. हे लास्ट क्वेश्चन म्हणजे आपला याच्या अगोदरचा जो कोणता क्वेश्चन होता मित्रांनो, त्या क्वेश्चन सारखं सेमच आहे मित्रांनो. कसं, लक्ष द्या. तर पहिलं आपलं काय म्हणतात इक्वेशन काय आपलं 5x + 2y इज इक्वल टू -3. बरोबर आहे. तर x चा कोएफिशियंट काय 5, y चा काय 2. बरोबर आहे. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट काय मित्रांनो 1 आणि y चा काय 5. तर आपल्याला मित्रांनो दुसऱ्या इक्वेशन मध्ये मित्रांनो तर इथं आपल्याला 5 म्हणजे 5 आणू शकता का, कसं काय आणायचं आता मित्रांनो, ते लक्ष द्या. कसं काय आणायचं, किंवा आपल्याला x किंवा y या दोघांपैकी एक तरी आपल्याला इलिमिनेट करावं लागेल. पण इलिमिनेट करायचं म्हणलं तर y ला इलिमिनेट करणं, ते आता y ला इलिमिनेट करायचं म्हणलं तर काय करावं लागेल मित्रांनो, दुसऱ्या इक्वेशनला आपल्याला 2 न गुणाकार करावं लागेल आणि पहिल्या इक्वेशनला 5 न. म्हणजे दोन्हीकडे काय येईल 10 10. मग त्यानंतर म्हणजे लय मोठी काय होईल मित्रांनो आपली प्रोसेस होईल. तर काय करायचं सगळ्यात सोपं, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 1 दिसायला कोएफिशियंट x चा. तर आपण इथं काय करायचं, पहिल्या इक्वेशनचं जे कोणतं असेल 5, तर आपण दुसऱ्या इक्वेशनला 5 न जर गुणाकार केला मित्रांनो तर आपल्याला इथं दुसऱ्या इक्वेशन मध्ये 5 न भेटेल आणि दोन्हीचा सेम होईल. दोन्ही इक्वेशन जर सेम झाले कोएफिशियंट एकाचा तर एक x आपला इलिमिनेट होईल. बरोबर आहे. तर कसं करायचं लक्ष द्या. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय कितीनं 5 न. म्हणजे काय आहे दुसरं इक्वेशन x + 5y इज इक्वल टू 4. म्हणजे दुसरं इक्वेशन काय आहे, कितीनं गुणाकार करायचा 5 न. 5 × x 5x
प्लस 5 5 25y इज इक्वल टू पाऊण चौक 20. हे काय आलं तिसरं इक्वेशन. बरोबर आहे. आता तिसरं इक्वेशन आणि पहिलं इक्वेशन या दोघांचा कोएफिशियंट सेम झालेला आहे मित्रांनो. x चा कोएफिशियंट 5 5. मग याचे साइन काय मित्रांनो प्लस प्लस. साइन जर सेम असतील तर काय करायचं सबस्ट्रॅक्शन. बरोबर आहे. मग इथं लिहा मित्रांनो सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 1. बरोबर आहे. तिसरं इक्वेशन लिहून घ्या मग 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. पहिलं इक्वेशन काय 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. बरोबर आहे. आणि जर सबट्रॅक्शन करायचं असेल तर सगळ्याचे साइन आपल्याला काय करावं लागतील चेंज करावं लागतील. प्लसचं मायनस, प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. लक्ष द्या मायनसचं काय झालं इथं प्लस. प्लस मायनस गेट कॅन्सल. प्लस मायनस मायनस 25 मधून 2 गेले म्हणजे 2 गेले. किती आले 23y. बरोबर आहे. आता इथं प्लस प्लस काय झालं प्लस 20 मध्ये 20 आणि 3 23. y इज इक्वल टू 23/23 काय होईल 1. तर y इज इक्वल टू काय आलं 1. y ची व्हॅल्यू भेटली मित्रांनो आपल्याला 1. ते x ची व्हॅल्यू काढता येईल का यस काढता येईल. ते तुम्ही काढा मित्रांनो. बेस्ट ऑफ लक. आपण इथंच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर जय हिंद.